संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट अमल नीरज स्मृती उल्वे या स्पर्धेचे आमचे दमदार नेतृत्व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक तरुण तडफदार संचालक आम्हा सर्वांचे परममित्र आदरणीय रुपेश दादा पाटील साहेब यांच्या वतीने उपस्थित सर्व व्यासपीठ आणि क्रिकेटचा जे आनंद घेत आहे सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. तुमचं स्वागत आहे कारण आज पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपण अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. पुन्हा एकदा रुपेश दादा आणि आमची ऑर्गनायझर कमिटी आहे खऱ्या अर्थाने इथे किरण दादा असतील, त्याच्यानंतर शशिकांत असतील, जयवंत दादा असतील, या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि बोलतो सामन्याकडे. ही लढत मात्र सुपर 3 साठी असणार आहे बघा. सामना 3 षटकांचा असेल. प्रथमतः इथे वोडाफोन वाल क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इथे श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेला आहे. फलंदाज पाहतो खेल स्टार आरंभिक बल्लेबाज यहाँ पर प्रदीप और नाश्ताकर बल्लेबाज तेजेश, गेंदबाज सुदेश. पहले ओवर की पहली गेंद, ये देखिए जोरदार स्वागत किया. सीधा गेंद जैसे रडार में आई, सीधा गेंद को फेंका, गेंद गई 6 रनों के लिए. लगातार 2 मैचों में बिल्कुल अपनी टीम के लिए बल्लेबाजी के दृष्टिकोण से अच्छा योगदान नहीं दिया था, लेकिन यह बल्लेबाज है ना हमेशा एक आक्रामक रवैया के लिए आक्रामक रवैया अपनाते खेलते और उन्होंने बिल्कुल साबित के यहाँ पर करके दिखा कि किस तरह की बल्लेबाजी के लिए ये खिलाड़ी जाना जाता है. छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की. टीम की रन संख्या श्रीराम क्रिकेट क्लब शिरडोन क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 6. एक बार फिर से गेंदबाजी के लिए सुदेश सलूंके. वोडाफोन वाल क्रिकेट टीम के दृष्टिकोण से पहले ओवर की दूसरी गेंद, ये देखिए अच्छी गेंद थी. बिल्कुल गेंद टपकाने के बाद अंदर की तरह भी सीधा विकेट कीपर के दस्तानों में. इसी के साथ एक डॉट गेंद की हुई समाप्ति. ये मैच 3 ओवर का खेला जा रहा है. वोडाफोन वाल 11 क्रिकेट टीम ने पहले टॉस जीतने के बावजूद फील्डिंग करना पसंद किया है और बल्लेबाजी के लिए शिरडोन क्रिकेट टीम को. ये देखिए अच्छी गेंद थी. बिल्कुल गेंद थोड़ी धीमी थी, टपकाने के बाद अंदर की तरफ आई. एक बार फिर से उसी दिशा में गेंद फेंकी जगह से खेलना चाहते थे बल्लेबाज. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. सफल गेंद की हुई समाप्ति. अभी भी रुका हुआ स्कोर है श्रीराम क्रिकेट क्लब शिरडोन क्रिकेट टीम का 6. ये देखिए बैकफुट पर गए, गैप ढूंढी, यहां पर जगह बनाकर खेले. गेंद गई सीधा डीप गली और वाइडिस थर्ड मैन डिवीजन सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई 4 रनों के लिए. टीम की रन संख्या यहां पर शिरडोन क्रिकेट टीम की 10. अच्छी शुरुआत है. प्रदीप का जिक्र करना होगा. 2 गेंदें जरूर उन्होंने डॉट खेली लेकिन 4 गेंदों का सामना किया. एक छक्का और चौकी की मदद से अभी भी खेल रहे 10 पर कोई मिलकर. टीम की रन संख्या शिरडोन क्रिकेट टीम की 10. गेंदबाजी के लिए गेंदबाज सुदेश. लाउड अपील. अंपायर की उंगलियां आसमान में. मिडल स्टंप के नजदीक बल्लेबाज पा गए. अंपायर की उंगलियां आसमान में और इसी के साथ आक्रामक बल्लेबाज प्रदीप की पारी यहां पर हुई समाप्त. हॅलो, प्रेक्षकांमध्ये वहाळ गावातील शैलेश चिर्लेकर ज्यानं बऱ्याचशा सामन्यामध्ये पंचगिरी केलेली आहे असे शैलेश चिर्लेकर यांना मी आयोजकांच्या वतीनं आमंत्रित करतोय. आपण या आणि अतिथी कक्षामध्ये बसा. शैलेश चिर्लेकर वहाळ. धन्यवाद गुरुवर्य मणिवी सर. और निश्चित रूप से बल्लेबाज जिस बल्लेबाज ने छक्के के साथ अपनी पारी की शुरुआत की थी, अच्छी स्थिति में बिल्कुल अच्छी शुरुआत करके दी थी बल्लेबाज प्रदीप मुकादम. आप यहां पर 10 रन के निजी स्कोर पर लेग बिफोर यानी कि एलबीडब्ल्यू आउट होकर पैवेलियन में लौट चुके. आप उसके बाद में नए बल्लेबाज हम देख रहे प्रभाकर डगले जो सबसे एक्सपीरियंसली क्रिकेट है आक्रामक बल्लेबाजी के लिए. हमेशा आक्रामक बल्लेबाजी के साथ बिल्कुल रवैया अपना दे वो बल्लेबाज को आप जल्द बिल्कुल आगे यहाँ पर बढ़ती मिली है. वो जानते हैं कि मुकाबला 3 ओवर का खेला जा रहा है. मुकाबला 5 ओवर का नहीं है, ये मुकाबला 4 ओवर का नहीं है, मुकाबला 3 ओवर का है.
ये देखिए इस बार गेंदाबाज में डीप मिड विकेट के रीजन में, और ये गेंद देखिए सीधा दर्शकों का अभिवादन स्वीकारता हुआ अंपायर का इशारा आया, गेंद सीमा पार 6 रन। टीम की रन संख्या श्रीराम 11 शेडो क्रिकेट टीम की कोई मिलाकर बन चुकी है, नीचे कुल मिलाकर बन चुकी है एक विकेटों के नुकसान पर 16। हमारे साथी स्कोरर प्रणय मात्रे यहाँ पर मोरा में हमें जानकारी देते हुए बहुत बहुत शुक्रिया प्रणय, काफी अच्छी स्कोरिंग की भूमिका यहाँ पर अदा करते। शैलेश चिर्लेकर वहाळ मगाशी सांगितल्याप्रमाणे की बरीच वर्ष ते पंचगिरी करतायत, असे शैलेश चिर्लेकर यांचं स्वागत आमचे वसंत नारायण म्हात्रे करतायत, त्याचा त्यांनी स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद। थैंक्स, बिल्कुल यहाँ पर थैंक्स सर। निश्चित रूप से पहले ओवर की बात करें यहाँ पर सुरेश सालू के वोडाफोन 11 बहाल क्रिकेट टीम के दृष्टिकोण से पहली ओवर फेंकी थी, 16 रन खर्च के एक बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया। लेकिन आप तेजस पहले मैच में क्या ऑलराउंडर परफॉर्मेंस किया था, इससे पहले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर बिल्कुल एक खिलाड़ियों को हमारे अतिथि गणमान्यों की शुभ हाथों से सम्मानित किया था। यानी कि एक छोटा तीर है, प्रणय इनकी देखिए ये छोटा तीर है, लेकिन छोटा तीर घाव करे गंभीर, ये छोटे कद का दायरा है। गेंदबाजी के लिए तेज तरार गेंदबाज, देखिए क्या तेज तरार, जिनका रनअप देखा था बिल्कुल गेंद जैसे, बिल्कुल उन्होंने यहां पर बल्लेबाज की कमी को परख कर इस बार गेंद को फेंकी, लेंथ लाइन और दिशा के साथ गेंद फेंकी और गेंद टप्पा खाने के बाद पूर्णतः से बल्लेबाज को बीट करके गई विकेट कीपर के पास, एक सफल गेंद की बुझी समाप्ति। समीर घरत को हम देख रहे वोडाफोन बहाल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से अपनी पहली और टीम की ओर से दूसरी ओवर की या दूसरी गेंद फेंकने के लिए समीर तैयार होंगे। ये देखिए वही लेंथ, वही दिशा, वही बिल्कुल बल्लेबाज और वही गेंदबाज, गेंद लगातार 2 गेंदे डॉट फेंकने में यहां पर सक्सेसफुल रहे, बिल्कुल सक्सेसफुल रहे समीर। क्रिकेट खेल में अक्सर कहा जाता है कि क्रिकेट का मुकाबला बल्लेबाज और गेंदबाज के बीच में खेला जाता है। क्रिकेट खेल में गेंद और बल्ले के बीच में मुकाबला होता है, लेकिन क्रिकेट खेल में गेंदबाज के दृष्टिकोण से डॉट गेंद सबसे अहम मानी जाती है और बल्लेबाजों के दृष्टिकोण से साझेदारी सबसे मोस्ट इंपोर्टेंट मानी जाती है। समीर ये देखिए इस बार गेंद को खेला बिल्कुल फॉलोथ्रू की डिसीजन में गेंद जाती हुई, फील्डर वहां पर तैनात थे, लेकिन जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मात्र आसानी के साथ पूरा किया। इससे 1 रन की मदद से तेजस चौधरी अपने पारी की शुरुआत की, यानी कि अपना खाता खोलने के लिए बिल्कुल निश्चित रूप से अपने पारी का श्री गणेशा करने के लिए 3 गेंदों का इंतजार करना पड़ा और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या बनी यहां पर 17। श्रीराम 11 शेडोंग क्रिकेट टीम की आप बल्लेबाजी के लिए प्रभाकर होंगे तैयार। प्रभाकर जिस बल्लेबाज ने बिल्कुल इस विकेट के ऊपर साबित करके दिखा है कि उनकी सोच, उनके इरादे, उनकी मानसिकता क्या है, उनकी सोच क्या है। बिल्कुल पहले गेंद के ऊपर बिल्कुल उन्होंने छक्के के साथ आपने पारी की शुरुआत की, वो प्रभाकर खेलने के लिए होंगे तैयार। ये देखिए एक बार फिर से जलवा दिखाया, जैसे गेंद आई उसके ऊपर मोर लगाई, सीधा गेंद को फेंक दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और छक्के के साथ स्वीडन क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 23 यानी कि 23। कमाल की बल्लेबाजी, शातिर बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए श्रीराम क्रिकेट क्लब स्वीडन क्रिकेट टीम के मिडल ऑर्डर के आक्रामक बल्लेबाज है, लेकिन आप इनएट नंबर 3 पर खेल रहे प्रवीण। इसका कारण है उनकी टीम के कप्तान एक अच्छी सोच, अच्छी रणनीति अपनाई है कि यह मुकाबला 3 ओवर का है ना, तो ये बल्लेबाज को ज्यादा गेंद खेलने का मौका मिलना चाहिए। ये देखिए इस बार बिल्कुल डाउन द फील्डर ऋषि नाइक, अब यहां पर प्रभाकर को लौटना पड़ रहा है। ये सबसे बिग विकेट, मोस्ट इंपोर्टेंट विकेट, प्रभाकर आउट होकर पैवेलियन का रास्ता नापते हुए। मास्टर प्रभाकर ने 3 गेंदों का सामना किया, 2 छक्के दागे, बिल्कुल छोटी पारी खेली लेकिन कमाल की पारी खेली। आज बिल्कुल उनका जन्मदिन है, आज जन्मदिन जिनका है वो खिलाड़ी मैदान के अंदर निकेत चौधरी
निमित्ताने आमचे रुपेश दादा असतील, आमचे किरण दादांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही की आयुष्याच्या आकाशात ढग असे दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख घनदाट बरसतील, सुख दुःखांचे छंद सुख दुःखांचे स्वच्छंद झेलत राहा, आयुष्याची सारी आव्हाने आपण निकेश अशीच पेलत राहा। ये गेंद बिल्कुल गेंद आउट स्टंप से काफी बाहर से गुजरती हुई गेंद, 1 रन मिला। इस 1 रन की मदद से टीम की रन संख्या यहाँ पर 24 शेडोंग क्रिकेट टीम की निश्चित स्वरूपात इथे ज्यांचा वाढदिवस आहे निकेश तुला शुभेच्छा, तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा निकेश तुला उदंड आयुष्य लाभून दे, ह्याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज होंगे तैयार। ये देखिए इस बार बिल्कुल गेंद जारी है डीप एक्स्ट्रा का और सीमा रेखा के बाहर 1 बाउंस गेंद, सीमा पार 4 रन। और बचे बघा टाइम वेळेची पाबंदी असणार आहे। रुपेश शेठ पाटील चषक 2021-22 पर्व पाहतो उद्या लढत असणार आहेत बघा। 30 डिसेंबर 2021 प्रथमचा सामना इथे 9:30 खेळवला जाईल। सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव विपक्ष कोपरोली उरण। दुसरा सामना असणार आहे 10:30 टेंबडे विपक्ष धुतुम। त्याच्यानंतर तिसरा सामना असणारे अंबापाडा विपक्ष वरचे ओवळे हा 11:30 आणि चौथा सामना असणारे कुंडेवाल समाधान वास्कर आणि विपक्ष दिवाले हा सामना असणारे 12:30 माहिती देतात आमचे ऑर्गनायझर आणि उल्वे गावचे लेजंड क्रिकेटर आमचे मित्र किरण दादा पाटील। 2 षटकांची समाप्ती नंतर इथे श्रीराम क्रिकेट संघ शेडोंग क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 2 बाद 28। आता मात्र गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन, नवीन गोलंदाज आपण इथे पाहतो आदिल। ये देखिए जिस दिशा में खेलना चाहते थे उस दिशा में गेंद नहीं गई, ये बिल्कुल गेंद को खेलना चाहते थे ऑफसाइड रीजन में गेंद को खेलना चाहते थे, लेकिन गेंद जा रही है बिल्कुल फाइनल क्षेत्र में 2 रन मुकम्मल करते हुए और इन 2 रन की मदद से टीम की रन संख्या श्रीराम क्रिकेट क्लब शेडोंग क्रिकेट टीम की 2 विकेटों के नुकसान पर 30। ये आखिरी ओवर बचे और ये शेडोंग क्रिकेट टीम है ना, प्रवीण हमारे साथ जुड़े, प्रवीण गायकर है, आप बिल्कुल दीपक पाटिल और किरण पाटिल और बिल्कुल हमारे गुरुवर्य आदरणीय बड़वी सर है। ये मुकाबला है ना, आप इस ओवर में रन आना जरूरी है। ये देखिए जाजी पुल नजर में जज्बा, गेंद गई सीधा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। बघा चेंडूची पूर्तता करायची आहे आणि शतरक्षण करणारे ऋषी नाईक तुमच्या संघाला सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे की वेळेची पाबंदी मात्र शतरक्षण करणाऱ्या संघासाठी असणार आहे। सूरज ढलता जा रहा है, रोशनी धुंध होती जा रही है, बिल्कुल समय बिल्कुल अभी भी रुका हुआ स्कोर है 36-36। इस ओवर की बिल्कुल इनिंग्स की 4 शेष गेंदें बची है। गेंदबाजी के लिए गेंदबाज होंगे तैयार आदिल भगत गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज निकेश। जन्मदिन का तोहफा दमदार दिया, ये जन्मदिन का तोहफा, ये तोहफा बहुत ही बढ़िया तोहफा अपने टीम के लिए। गेंद मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए। ढलता जा रहा है लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है बर्थडे बॉय निकेश चौधरी द्वारा। छक्के के साथ टीम की रन संख्या 42 श्रीराम क्रिकेट क्लब शेडोंग क्रिकेट टीम की ये जन्मदिन का तोहफा दे रहे दोस्तों अपने टीम के लिए, श्रीराम क्रिकेट क्लब शेडोंग क्रिकेट टीम के लिए दे ले। क्या कमाल की बल्लेबाजी, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 करारे स्ट्रोक, ये भी गेंद जाएगी लगता है। ये देखिए हमारे ऑर्गेनाइजर बिल्कुल उनको सम्मान किया, शशिकांत दादा का सम्मान किया बिल्कुल, और गेंद गई 6 रनों के लिए। टीम की रन संख्या 48 और 48 लगातार 3 छक्के दागे बल्लेबाज ने। एक बल्लेबाज का जन्मदिन है दोस्तों बिल्कुल, और ये बिल्कुल आज के दिन की एक तीसरी हैट्रिक है। निकेश कमाल की गेंदबाजी, आदिल महंगे गेंदबाज
साबित होते जा रही, एक के बाद एक, ये भी गेंद जाएगी मिड विकेट सीमा पार 6 रनों के लिए। छक्के के साथ टीम की रन संख्या 54। क्या कमाल की बल्लेबाजी, 4 छक्के दागे, एक के बाद टीम की रन संख्या श्रीराम 11 शेडोंग क्रिकेट टीम की 54। 2 विकेटों के नुकसान पर आखिरी गेंद बची है, लगातार 4 छक्के दागे। क्या कमाल की बल्लेबाजी, साबित करके दिखाया कि उनकी सोच, जब तूफान आने लगता ना बादल मंडराने लगते, लेकिन बिन बादल कभी बरसात नहीं होती। देयर इज नो स्मोक विदाउट फायर, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता, लेकिन अब बिन बादल बरसात हो रही है इस विकेट के ऊपर छक्के के साथ। ये देखिए दबाव, विपरीत परिस्थिति में दबाव और अंपायर का इशारा आया, गेंद लेग स्टंप से काफी बाहर। अतिरिक्त रनों में हुआ इजाफा, इस 1 रन की मदद से श्रीराम 11 शेडोंग क्रिकेट टीम का स्कोर आगे एग्रेसर होता हुआ 2 विकेटों के नुकसान पर 56। आखिरी गेंद बची है 55, यानी कि 55 रन, यानी कि निश्चित रूप से एक बार फिर से गेंदबाजी के लिए आधे तैयार। ये बिल्कुल एक बार फिर से गेंद दिशा यहां पर भटकती हुई है। टीम की रन संख्या श्रीराम क्रिकेट क्लब की 56, यानी कि वाइड गेंद करार हुई, यानी कि 12 गेंदों का सामना बिल्कुल यहां पर 28 रन दिए। बिल्कुल ये गेंदबाज काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं, 4 छक्के आए और जरूरत थी, ये जन्मदिन का बिल्कुल बड़ा तोहफा दिया है। विपक्षी क्रिकेट टीम का स्वागत किया, बिल्कुल भव्य स्वागत भी किया है ये बल्लेबाज ने। ये देखिए, यह आया 5वां छक्का, बिल्कुल गेंद जाएगी सीमा पार 6 रनों के लिए और छक्के के साथ इनिंग्स की हुई समाप्ति, ओवर की हुई समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद श्रीराम 11 शेडोंग क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 2 विकेटों के नुकसान पर 62 और जीतने के लिए वोडाफोन वाल 11 क्रिकेट टीम के सामने 3 ओवर में 63 रनों का लक्ष्य है। हॅलो गडगे सर, निकेश याचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या संघाला फार मोठी अशी भेट दिलेली आहे। तेव्हा एक वयोवृद्ध या नात्यानं मी देखील त्याला सगळ्यांच्या वतीनं आशीर्वाद देतोय। निकेश, व्हावे तू शतायुषी, निकेश व्हावे तू शतायुषी, व्हावे तू दीर्घायुषी। आमच्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा, आमच्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा आणि वाढदिवसाच्या तुला कोटी कोटी शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा। खऱ्या अर्थाने मडवी गुरुजी, खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिलेले मित्र नोकरांना गुरुवर्य। त्याच्यानंतर आपण बोलूया डीजे सुराज, दमदार आवाज। क्या बात आहे। नक्कीच किरण पाटील या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं रुपेश शेठ पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला यशस्वीरित्या घडवत असताना त्यांचं सुमधुर संगीत तुम्ही ऐकलात। तर इथे जर एकूण 3 षटकांचा पृथक्करण तुम्ही जर पाहिलात तर सुदेश सालुंकेने पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 16, समीर गरतने धावा दिल्या 12। त्याच्यानंतर हे षटक जर पाहायला गेलं तर तब्बल 34 धाब्यांचं हे षटक भरपूर महाग ठरेल। तर विनिंग मुवमेंट तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल। कुठला संघ या स्पर्धेमध्ये विजय होईल, टॉप सुपर 3 मध्ये क्वालिफाय। तत्पूर्वी आम्ही विनंती करतो श्रीराम क्रिकेट संघ तुम्ही उशीर करू नका, कारण मग चौकार षटकार जाऊ किंवा विकेट्स घेऊ तेव्हा तुम्ही मीटिंग करू शकत नाही, याची नोंद घ्या। तर बोलूया मॅच खेळ। इथे जमलेल्या तमाम रसिकांचा पुन्हा एकदा या शेवटच्या मॅच मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते। थोडं क्षण दूर असेल का 1.5 लाख सबस्क्रायबर त्यांचं देखील इथे कंप्लीट होतील आणि नक्कीच आतापर्यंत तुम्ही जर पाहिलात फक्त 149 सबस्क्रायबर राहिलेत। आता मला तर वाटतं कमी राहिलेत,
तर नक्कीच सबस्क्रायबर त्यांचे 1.5 लाख पूर्ण होतील, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आणि या बोलूया मॅच कडे. सलामी गोलंदाज इथे निकेत चौधरी आलेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज ऋषीला मात्र आता या सामन्यामध्ये आपली कामगिरी करावी लागेल, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये तो फ्लॉप झाला होता. परंतु अशा निर्णायक क्षणी आणि या मॅच मध्ये ऋषी नाईकची बॅट मात्र इथे तळपेल काय, पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. ऋषी नाईकचा तडाखा, पहिल्याच बॉल वरती चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, षटकार. इथे फक्त 63 सबस्क्रायबर राहिलेत. 1.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंटला ते देखील पूर्ण होतील आजच्या दिवसामध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत, त्यांना बेस्ट ऑफ देऊया. पुढच्या वाटचालीसाठी लाईव्ह क्लिअरिटी त्यांची देखील सुसज्ज, व्यवस्थित आणि व्हॉइस क्लिअरिटी देखील तुम्हाला डीजे सँडी आणि त्यांच्या माध्यमातून हे सुमधुर मिलन एक चांगलं तुमच्या घर बसल्या प्रेक्षकांना ही खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मेजवानी पाहायला मिळते. तर षटकाराच्या मदतीने निकेशने इथे आपलं अकाउंट ओपन केलंय आणि षटकाराच्या मदतीनं ऋषी मात्र आपलं स्वतःचं खातं खोलत असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. तर तिसरे पंच इथे किरण पाटील अर्थातच गोलंदाजवर घेतलेला आक्षेप आणि त्याच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न इथे ऋषी यांच्या माध्यमातून किरण पाटील यांना तिसरे पंच मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. इन ऍक्शन मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डायरेक्ट हिट जर झालं असतं तरी नक्कीच ते निर्णय मात्र थोडंसं पंचांना डिफिकल्ट पडलं असतं. एक धाव कंप्लीट होते, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 63 धावींची गरज. अर्थातच प्रति ओव्हर जर विचार केला तुम्ही तर 21 धावा प्रति षटकामागे इथे बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडला सुदेश आलेत, एक धाव कंप्लीट झाल्यानंतर ऋषी नॉन स्ट्राईकला आले. 7 धावा धाव फलकावरती इथे आतापर्यंत लागल्यात. सुदेश तयार होतील. संध्याकाळचं सत्र इथे आखू टप्प्याचा बॉल होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलंय. निर्णय चुकीचा कोणाचा आहे की बॅटिंग करणारा संघ प्रथम होता की सेकंड बॅटिंगर ज्याच्या वाटेला येईल तो, परंतु इथे जो टॉस जिंकला खऱ्या अर्थानं वोडाफोन वाघ क्रिकेट संघाने त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहिती धावा चेस होतील, त्या अनुषंगाने ते मैदानावरती खेळतात. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हटलं जातं की हवा थंड असते आणि त्याच्यानंतर थोडीशी तुम्हाला डिफिकल्टी होते बॅटिंगसाठी, परंतु इथे ते साध्य करत नसताना एक चांगली बॅटिंग ऋषी आणि या सुदेशच्या माध्यमातून. स्लोवर बॉल होता, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन सुदेशानं आणि इथे काही गरज नसताना धाव कंप्लीट झाली असती. मागे वलत राहिले ऋषी बाद होईल का, ऋषी क्रीज मध्ये सुरक्षित होते परंतु त्यांच्यावर मागे पाहत राहिले आणि त्यांच्याच मागे पाहता पाहता कधी बॉल स्टंप हिट झाला त्यांना देखील समजलं नाही आणि फलंदाज इथे बाद होतील, ते म्हणजे सुदेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. इथे विकेट्स गमावली रनआउटच्या स्वरूपामध्ये. खूप इम्पॉर्टंट विकेट होती, काही गरज नव्हती या ठिकाणी सुदेशला, कारण एक धाव इझी इथे कंप्लीट झाली असती. ऋषी सुरक्षित होते क्रीजमध्ये आणि ते मात्र त्यांच्या गोलंदाजीच्या रनिंग ट्रॅकवर जर असते स्वतः क्रीजमध्ये तर नक्कीच इथे रन कंप्लीट झाली असती. तर धावसंख्या पोहोचती ती म्हणजेच 8. एक वाईड आला होता, प्रति षटकामध्ये 21 ची सरासरी राखावी लागेल. अजून 1-2 मोठे फटके ऋषीच्या बॅटमधून आले या ओव्हर्समध्ये, तर मात्र इथे सामना अजून आपल्याला चांगला पाहायला मिळेल. दुकाने एक छान गोष्ट शिकवली, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचा पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. आता मात्र हे पाऊल किती चांगलं असेल दोन्ही संघांसाठी हे तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु इथे जर विचार केलात तर ऋषी मैदानावरती आहे तोपर्यंत आशा पल्लवित असतील. हा बॉल देखील ऑन साइडला भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहावे लागेल स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न तो करतो इथे आणि नक्कीच इथे निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होत असताना मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. हे पहिलं पॉवर प्लेचे षटक मैदानावरती मार्गस्थ असताना अर्थातच ऋषीने स्ट्राईक मध्ये त्याच्याकडे ठेवली. पाहता पाहता या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू संपन्न झालेत, धाव फलकावरती धावा झाल्यात, त्या म्हणजेच 8. पुन्हा एकदा ऋषी तयार होतील खेळण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आखू टप्प्याचा बॉल यावेळी सावेत आहे, परंतु कोणी क्षेत्ररक्षित उपस्थित नाहीये आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. ऋषीच्या बॅट मधून आलेला हा षटकार. ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल असेल मैदानावरती या ओव्हर्स मधला, जर या बॉलवरती मोठा फटका आला तर जी सरासरी राखायची होती ती सरासरी मात्र इथे राखण्यामध्ये यशस्वी होईल वोडाफोन वाहल 11 क्रिकेट संघ.
प्रेशर आहे गोलंदाजांवरती, कारण 2 षटकार आतापर्यंत ऋषीच्या बॅट मधून आलेत आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. विजयासाठी 63 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे, तो म्हणजेच वोडाफोन वाल क्रिकेट संघाला. यावेळी देखील फटका भरपूर चांगला आहे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथे पहिलं संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 गडी बाद असताना 15 या धावसंख्येवरती. तर विचार केला अजूनही विजयासाठी 12 चेंडू 48 धावेंची गरज. अर्थातच एकूण जर विचार केला तुम्ही तर मला तर वाटतं 8 षटकार लगावे लागतील तर ही मॅच मात्र त्यांना कव्हर करता येईल. परंतु ऋषीमध्ये ती धमक आहे, ऋषी ते करू शकतो. परंतु जर गोलंदाजींचा एकूण विचार केला तुम्ही तर मुकादम सारखा गोलंदाज आहे, त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली निकेश, जरी 2 षटकार त्याच्यावर लगावले असले तरी त्यांनी चांगली गोलंदाजी इथे खऱ्या पाहायला मिळाली. तर नक्कीच या इनिंग्स मध्ये जर मागच्या इनिंग्स मध्ये तुम्ही विचार केलात तर 8 षटकार लगावलेत एकूण फलंदाजी करणारा क्रिकेट संघ. पहिल्या इनिंग्स मध्ये तो श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन, शेवटच्या ओव्हर्स मध्ये त्यांनी तब्बल 5 षटकार लगावले आणि त्याच षटकाराच्या जोरावरती मात्र इथे धावांचा डोंगर उभारत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ऋषी आणि त्यांना सामोरं जातील नवीन गोलंदाज आता आले ते देवेंद्र. चला देवेंद्र, वेल करू नका, लगेच इथे मॅच स्टार्ट करा. थोडंसं अंधार इथे पसरत असताना मैदानावरती खेळताना त्रास होईल याची नोंद घ्या आणि तुम्हाला आम्ही विनंती करतो इथे मॅच लगेच स्टार्ट करा, नाहीतर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. बघा पंच डायरेक्ट इथे पॅनल्टी देईल याची नोंद घ्या. शिरडोन क्रिकेट संघाला मी विनंती करतो. तर या मॅच कडे 12 चेंडू 48 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही इथे गोलंदाज देवेंद्र मुकादम, पहिलाच बॉल. यावेळी फुल टॉस बॉल होता. LBW ची अपील देखील केली गेली होती पंचांकडे, परंतु अपील मात्र इथे फेटाळत असताना निर्धाव चेंडूची सांगता. हा जो बॉल होता ना त्याला भरपूर फ्लाईट दिली होती आणि या बॉलला मात्र क्लिअर करायला हवं होतं ऋषीला. अगोदरच तो बॅकफूट वर गेला, त्याच्यानंतर क्लिअर करायचं त्याला स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याला क्लिअर करायचं होतं, पण चेंडू आणि बॉल बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. देवेंद्र मुकादम पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी पुढे सरसावून पाहण्याचा प्रयत्न आणि देखील सक्सेस मिळाली. चेंडू जाईल गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. हा चेंडू 42 धावींची गरज. साप घरावर दिसला की लोक त्याला काठीने मारतात, पण तो साप जर शिवपिंडावर दिसला तर त्याला मात्र दूध पाजतात. म्हणजेच लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा सन्मान केला जातो. इथे आखूटप्प्याचा बॉल स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. ऋषी सर्वच्या सर्व चेंडू मात्र स्वतः फेस करणार का आणि नवा इतिहास या मैदानावरती, कारण गेली 7 वेळा त्याच्या नावावरती विक्रम आहे, 9 वेळा विक्रम आहे त्याच्यावरती. 5 चेंडू मध्ये 5 षटकार, त्याच्यानंतर 6व्या चेंडूला सन्मान देणारा खेळाडू. परंतु इथे त्याच आता षटकारांची गरज असेल ती वोडाफोन वाल क्रिकेट संघासाठी. 9 चेंडू 42 धावींची गरज. गोलंदाज तयार. यावेळी देखील पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल, त्याला बीट केले बॅट्समन ऋषीला. एक निर्धाव चेंडू साठी इथे डाल्या वाजल्या जातील, त्या म्हणजे श्रीराम शिरडोन क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी. 8 चेंडू 42 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक बॉलवर हल्लेच करावे लागतील तर ही मॅच मात्र वोडाफोन वाल क्रिकेट संघ इथे जिंकू शकेल. राईट आर्म ओव्हर विकेटने गोलंदाज तयार होत आहेत. इथे आखूटप्प्याचा बॉल होता, परंतु त्या लाईन पाहावी लागेल बरोबर आहे की नाही. एक धाव इथे कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या धावा इथे कंप्लीट होतील आणि पंचांचा इशारा येईल. इथे व्हाईट बॉल. 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 24 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि 39 धावेंची गरज ही मॅच जिंकण्यासाठी वोडाफोन वाल क्रिकेट संघाला. अवघड आहे, परंतु कशा पद्धतीने ही मॅच हँडल करेल तो फलंदाज ऋषी. नॉन स्ट्राईक एंडला पियुष पारिंगे आहेत. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल आणि एकच थ्रो थोडासा खराब होता, परंतु बॅकअप चांगलं मिळालं आणि इथे एक धाव कंप्लीट होते. शेवटचा बॉल या षटकामधील देवेंद्र मुकादमने चांगली गोलंदाजी केली. षटकार आले, परंतु 3 डॉट बॉल काढण्यामध्ये तो यशस्वी झाला. आता 7 चेंडू 38 धावांची गरज. इथून जर मोठा फटका आला पियुष पारिंगेच्या बॅटमधून तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला मजा येईल, जोपर्यंत ऋषी राहील मैदानामध्ये. गोलंदाज तयार.
यावेळी नक्कीच निर्धाव चेंडूची ते सांगत आहोत असताना षटक क्रमांक दुसरंही चांगलं पाहायला मिळालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र गरज आहे ती 38 धावींची गरज. तर पहिल्या ओव्हर्समध्ये जेव्हा पहिल्या इनिंग्समध्ये जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा नक्कीच धावा 2 षटकामध्ये 28 झाल्या होत्या, त्या म्हणजे श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन यांच्या. आणि त्याच्यानंतर या 2 षटकांचा विचार केला सेकंड इनिंग्समध्ये 25 धावा झाल्या धावफलकावरती, म्हणजे इथून 3 धावांचा डिफरंट असेल. आणि एकंदरीत विचार केला शेवटच्या षटकामध्ये आदिर भगत यांनी खर्च केल्या 34 धावा आणि त्या 34 धावा मात्र इथे आता 38 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये, ती म्हणजेच वोडाफोन वाल क्रिकेट संघाला. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऋषीचा असेल का, परंतु इथे एखादा खरा बॉल जर पडला गेला तर मात्र ही मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला आता एकही असा बॉल नाही की त्याला तुम्ही सन्मान देऊ शकता. गोलंदाज आले तेजस चौधरी, हा देखील डावखुरे हाताचा गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती त्याच्यावरती हल्ला आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार अगोदर करायला हवं होतं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं ऋषीला बांधून ठेवलं होतं गोलंदाज देवेंद्र मुकादम यानं. आतापर्यंत ऋषीच्या बॅटमधून 4 षटकार इथे आलेत आणि तेजस चौधरीच्या पहिल्याच बॉलवरती तडाखा. हा षटकार 5 चेंडू 32 धावेंची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, परंतु टॉस हिटिंग जिंकून जर बॅटिंग घेतली असती कदाचित थोडंसं वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं, परंतु प्रयत्न अजूनपर्यंत आहेत. येथे LBW ची अपील केली होती, परंतु बॉलरचा गोलंदाजाचा रिस्पॉन्स नव्हता पंचांकडे आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. आता मॅच मात्र इथे खुली झाली आणि मॅच मध्ये मागतात मात्र आता फक्त केवळ औपचारिकताही शिल्लक असेल. 4 चेंडू 32 धावींची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर तेजसने लगेच कमबॅक केलं आणि इथे ऋषीला मात्र बीट करण्यामध्ये यशस्वी झालेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे देखील चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना सुपर 3चा रास्ता मात्र आता इथे क्लिअर झालाय, तो म्हणजेच फिल्डिंग करणारा क्रिकेट संघ श्रीराम शिरडोन क्रिकेट संघ. तर विजयासाठी आता 3 चेंडू आणि 32 धावांची गरज. चांगला आजचा दिवस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि शेवटचे क्षणी वोडाफोन वाल त्यांच्या समवेत श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन हे संघ मैदानावरती इथे खेळत असताना यावेळी देखील चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. ऋषीच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. तर चला चेंडू द्या मैदानामध्ये. 2 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 26 धावींची गरज. प्रयत्न आहेत ऋषीचे, ही कमी धावांमध्ये हा सामना गमवायचा आहे, परंतु आता जर विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 26 धावींची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मॅच एकतर्फा नक्कीच पाहायला मिळाली, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये वातावरण जे थंडीचं आहे त्याच्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला थोड्याशा अडचणी आल्या. धावांचा डोंगर जास्त झाला. जर इथे 50-45 धावा असत्या तर मॅचमध्ये मजा आली असती, परंतु इथे तब्बल 63 धावांचा पाठलाग करायचा होता तो वोडाफोन वाल क्रिकेट संघाला. मात्र ते अस्तित्व इथे गमावत असताना टॉप सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरलाय, तो म्हणजेच श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कृषी नाईक अँड वोडाफोन वाल टीम. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विजय. तर या ठिकाणी कैलासवासी व्ही.डी. पाटील अर्थात विष्णू द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्रीयुत निलेश विष्णू पाटील उल्वे यांच्याकडून 11,111 रुपयांची देणगी या ठिकाणी आलेली आहे. मी निलेश विष्णू पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे व्ही.डी. पाटील यांच्या आत्म्यास परमेश्वरानं चिरशांती द्यावी अशी देखील मी प्रार्थना करतोय. धन्यवाद.